पिकामध्ये द्राक्ष तसेच डाळिंब या पिकाव्यतिरिक्त मागील 5 ते 10 वर्षामध्ये शिमला मिरची लावण्याचा कल हा अधिक वेगानं वाढत चाललेला आहे. ह्या पिकासाठी आमच्या कंपनीचे प्रतिनिधी श्री रणजित चव्हाण यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं व मोलाचं ठरत आहे. या खानापूर तालुक्यातील तसेच आटपाडी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना ह्यांच्या चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे प्लॉट आलेले आहेत. आज आपण चव्हाण साहेबांना ह्या येणाऱ्या समस्या व अडचणी ह्याविषयी मार्गदर्शन करतात व त्यांना ह्या प्लॉटला काही अडचणी येतात ते त्यांना विचारूया. नमस्ते. नमस्कार. ह्या उन्हाळ्याच्या अशा टेम्परेचरमध्ये लागण करण्यासाठी खर्च टोटल किती येत आहे तरी? आता कसं आहे, बदलत्या वातावरणामुळे मिरची पिकातील खर्च बऱ्यापैकी वाढलेला आहे. कारण मागच्या 4-5 वर्षामध्ये जसं वातावरण होतं तसं आता ह्या 4-5 वर्षामध्ये नाही. कारण पावसाचं अतिप्रमाण, टेम्परेचरमध्ये असलेली वाढ व मिरची पिकामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या किडी आणि नवीन रोग आणि किडी याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे मिरची पिकामधील खर्च हा बऱ्यापैकी म्हणजे 30 ते 40% रेग्युलरपेक्षा हा वाढलेला आहे. तरी सरासरी प्लॉट तुमचा चालू होईपर्यंत म्हणजे पहिला तोडा होईपर्यंत तुमचा सगळा टोटली खर्च एक कमीत कमी 2 ते 2.5 लाखापर्यंत एकरी हा खर्च जातो. ह्याचा म्हणजे सगळा तो तुमचा टोटल ओव्हरऑल तारकाठी म्हणा, खतं, औषधं, रोपं ह्या मजुरी सगळा एक 2.5 लाखापर्यंत तुमचा खर्च जातो. पण त्यामध्ये काय झालं आहे, आता ह्या नवीन या 2-3 वर्षामध्ये ब्लॅक थ्रिप्स, फळामध्ये लपणारा येलो थ्रिप्स, परत आता या मागच्या 2 वर्षापासून आलेला प्लास्टो व्हायरस किंवा येलो मोजॅक व्हायरस, फळे पिवळे पडणे याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे हा कीटकनाशकांचा होणारा जो खर्च आहे तो अति प्रमाणात वाढलेला आहे. आणि बदलतं टेम्परेचर, आता सध्या आम्ही उभा असलेल्या प्लॉटमध्ये 36 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तरीसुद्धा हा प्लॉट एकदम व्यवस्थित आहे. विजय चव्हाण यांचा प्लॉट आहे, वेजेगाव, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी आहोत. तर त्यांना जो दिलेला डोस आहे किंवा दिलेली आळवणी आहे किंवा त्यांनी केलेली जी मेहनत आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला शाकीय अवस्थेमध्ये योग्य ते खतं आणि कीटकनाशक याचा वापर केल्यामुळे झाडाची वाढ पण एकदम चांगली आहे. आणि ह्या टेम्परेचरला प्लॉट ट्रेसमध्ये न जाता एकदम चांगल्या प्रकारे उभा आहे आणि झाडं पण एकदम हिरवी आणि टवटवीत आहेत. तर हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक किंवा आळवणीमध्ये दिलेले आपण न्यूट्रियंट्स किंवा शाकीय वाढीमध्ये जे आपण त्याला ट्रीटमेंट देतो ती योग्य जर झाली तर तुमचा होणारा जो खर्च आहे तो पण व्यवस्थित राहील आणि मिळणारं उत्पादन आहे हे तो तुम्हाला चांगलं भेटेल. पण सध्या झालं आहे काय माहिती आहे का, की जास्त ब्लॅक थ्रिप्स त्याचा अटॅक हा पिकावरती होत असल्यामुळे शेतकरी काय करतो, आवाढव्य खर्चाच्या मागं लागला की हाय मॉलिक्यूल किंवा ग्रुप 13 मधले मॉलिक्यूल सुरुवातीला वापरतो आणि नंतर कंट्रोल होत नाही गेलं म्हणलं की मग हे औषध काम करत नाही, ते औषध काम करत नाही, असं बऱ्यापैकी होतं शेतकऱ्यांकडून. आणि त्याचं मेन कारण काय की लो मॉलिक्यूलपासून तुम्ही सुरुवात करा. खतं औषधं जे तुम्ही मारताय किंवा स्प्रे जे कीटकनाशक बुरशीनाशक जे मारताय तुम्ही ते लो मॉलिक्यूलपासून तुम्ही सुरुवात करा आणि नंतर ज्यावेळेस 35-40 दिवसाच्या पुढं तुम्ही जाताय त्यावेळेस त्या ग्रुप 13 मधल्या मॉलिक्यूलचा तुम्ही वापर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट एकदम चांगला येईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पिकांच्या शाकीय अवस्थेत जर सुरुवातीच्या काळामध्ये व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष दिलं का नाही तर तुमचा एकदा प्लॉट चालू झाला 1 ते 2 तडू झाल्यानंतर तुम्हाला नंतर किडींचा आणि रोगाचा अजिबात तुम्हाला जास्त प्रादुर्भाव दिसत नाही. ही एवढी काळजी शेतकऱ्यांनी घेतली तर तुमचं मिरची पीक हे सध्या ज्या कीटकनाशक ज्या रोगाला आता बळी पडते त्याला जास्त बळी पडणार नाही. योग्य नियोजन जर तुम्ही केलं जिथल्या तिथं तरीसुद्धा तुम्ही योग्य कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही घेऊ शकता. एवढंच शेतकऱ्यांना सांगूया. आणि तुम्हाला शेतकऱ्यांना त्याबद्दल काय अजून शंका कुशंका असतील तर तुम्ही त्या कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता किंवा व्हिडिओ कसा आहे हा आवडला असेल तर तुम्ही पण त्याच्यामध्ये सांगू शकता. बऱ्याचशा ठिकाणी काळा थ्रिप्स मागील 4-5 वर्षात जास्त भेडसावत आहे. या काळा थ्रिप्सला नियोजन करण्यासाठी कसं काय म्हणजे काय नियोजन केलं पाहिजे याला? आता ब्लॅक थ्रिप्सचं कसं आहे माहिती आहे का, ब्लॅक थ्रिप्सला महत्त्वाचं म्हणजे कीटकनाशकांच्या योग्य स्टेजनुसार तुम्ही वापर केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशनसाठी कृषीटेकचं इकोसाईड जसं आपण नीम ऑइल घेतो 2-3 स्प्रेयानंतर का कारण झाडामध्ये कडवटपणा राहावा, त्याचप्रकारे तुम्ही कृषीटेकचं इकोसाईड जर कॉम्बिनेशनसाठी तुम्ही कंटिन्यू जर वापरत राहिला त्याच्यामध्ये ते लसूण आणि मिरचीसारखं येतं त्यामुळे ते झाडामध्ये कडवटपणा तयार करून
झाडामध्ये किडींबद्दल रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्यामुळे जास्त प्रमाणात तुम्हाला ब्लॅक थ्रिप्स, फळामध्ये लपणारा थ्रिप्स याचा अटॅक दिसणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही कृषीटेकचं न्यूट्रास्पेड हे जे स्टिकर आहे ते सिलिकॉन बेस स्टिकर हे तुम्ही जर वापरलं तर तुमचे औषध आतमध्ये पोचले जाऊन तुम्हाला ते ब्लॅक थ्रिप्ससाठी एकदम चांगल्या प्रकारे तुमचा कंट्रोल ते देऊ शकतं. हा मेन तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. त्यासाठी तुम्ही न्यूट्रास्पेडचा सुद्धा स्टिकर म्हणून कंटिन्यू तुम्ही वापर करत जावा स्प्रेमध्ये. धन्यवाद सर.